देवळाली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार योगेश घोलप यांनी मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी आज मतदारसंघातील गिरणारे, चिहडी, पंपिंग, विहितगाव, मथुरा रोड, योगेश्वर नगर, कोठुळे गल्ली, हाडोळेमळा, सौभाग्यनगर या भागात प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती। या प्रचार रॅली दरम्यान मतदारांनी घोलप यांचं जोरदार स्वागत केलं। तसेच महिलांनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। नम्रता, योग्यता, सहनशीलता यांचं साम्य आणि विकास कामाचा ध्यास घेतलेले योगेश घोलप यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला। महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश बबनराव घोलप यांच्या आज प्रचारार्थ आम्ही विहितगाव आणि संपूर्ण जी 80 खेडी आहे त्यामध्ये फिरतो आहोत। भरपूर प्रतिसाद आहे। नम्रता, सहनशीलता, योग्यता या सगळ्या गोष्टींचा तपास करून सर्व मतदार योगेश बापू घोलप यांना विजयी करतील यामध्ये काही शंका नाही। कारण गेली 30 वर्ष त्यांनी केलेला विकास आजही मतदाराच्या स्मरणात आहे, समोर दिसतो आहे। त्यामुळे सर्व लोक योगेश बापू घोलप क्रमांक 4 मशाल निशाणीवर बटन दाबून विजय करतील। धन्यवाद। देवळाली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश बापू घोलप यांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताने विजय करा असं आवाहन आमच्या सर्व विहितगाव परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने मी करत आहे। गेली 5 वर्ष योगेश घोलपांनी मतदारसंघात अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं। अत्यंत नम्र सेवक म्हणून त्यांनी सेवा बजावली, कुणाशी उद्धट वागले नाही। त्याच्यामुळे लोक आजही त्यांच्याबद्दल खूपच सहानुभूती दाखवत आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये मशाल चिन्हावर लोक शिक्का मारून प्रचंड मतांनी विजय करतील। आज या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बबनरावजी घोलप यांचा गाव भेट दौरा चालू आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद चालू आहे आमच्या विहितगावमध्ये। आणि आमच्या विहितगावकरांकडून कमीत कमी 70% मतदान भाऊसाठी होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। बापू घोलपला आपण 70% मतदान या भागातून देणार आहे, तर 100% बापूचा विजय निश्चित झालेला आहे। यावेळी नगरसेविका सुनीता कोठळे, उत्तम कोठळे, सचिन कोठळे, आत्माराम आढाव, संजय कोठळे, दीपक काळे, शशिकांत कोठळे, राजू मोरे, समाधान कोठळे, सुधाकर ओहळ, नदीम शेख, गंगाराम पवार, अशोक म्हस्के यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।